आणि यानंतर पुन्हा एकदा थेट नागपूरमध्ये जातोय। सध्या नागपूर महानगरपालिकेच्या बाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी पोलीस आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये काहीशी झटापट देखील होतीये। पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हे आंदोलनकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं इथे दिसून येतंय। आंदोलनकर्ते आणि पोलिसांची झटापट सुरू असल्याचं या दृश्यांमधून आपल्याला कळून येतंय। नागपूर शहरामध्ये सुरू असलेली अतिक्रमणाच्या कारवाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचे हे आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। पोलिसांसोबत त्यांची झटापट झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी सुरू आहे आणि नागपूरच्या पालिकेबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसच्या वतीने पालिकेबाहेरच आता ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। तुषार, पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांची काहीशी झटापट झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितच काँग्रेसचे हे आंदोलक अत्यंत आक्रमक झालेले आहे। ज्या प्रकारे पोलिसांनी तिथे बॅरिकेडिंग केलं होतं त्याचा देखील या आंदोलकांनी विरोध केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नवनिर्वाचित नगरसेवक आहे, आम्हाला पालिका आयुक्तांना भेटायचं, मात्र पोलिसांनी ज्या प्रकारे केलं होतं आणि नगरसेवकाला दिलं जात नव्हतं, त्यामुळे मग हे सगळे नगरसेवक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आपण बघू शकतो की कशा प्रकारे बॅरिकेडिंग तोडून फेकलं जात आहे किंवा बाजूने केलं जात आहे। बॅरिकेडिंगच्या वरून आतमध्ये पालिका कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचं दृश्य आपल्याला इथं सध्या पाहायला। आक्रमक पद्धतीने काँग्रेसचे हे सगळे अतिक्रमणाच्या कारवाईचा निषेध करत आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाला देखील या आंदोलकांना हाताळण्यामध्ये मोठी दमछाक करावी लागत आहे। ज्या प्रकारे पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त केला होता, मात्र कुठेतरी पोलिसांचा जो बंदोबस्त होता तो आंदोलकांनी हाणून चारही बाजूनी बॅरिकेडिंग केलं होतं, मात्र आंदोलकांनी सुनियोजित पद्धतीने एका बाजूने एकत्र आले आणि ताकदीनिशी ते बॅरिकेडिंग पाठीमागे फेकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि निश्चितच जर का आपण बघितलं तर ज्या प्रकारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, नगरसेवक आक्रमक झालेला आहे, त्यामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाला मोठी चर्चा खरं तर पालिका आयुक्त हे कार्यालयामध्ये नाही, त्यांना भेटण्याची वेळ मागितली होती, मात्र यांचं असं म्हणणं आहे की आमचं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी पालिका आयुक्तांनी मुद्दाम पळ काढला। ते त्याचा देखील रोष या कार्यकर्त्यांच्या आणि या नगरसेवकांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे, पोलीस पूर्ण परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अजूनही पूर्णतः परिस्थिती नियंत्रणामध्ये नाही। काँग्रेसचे हे कार्यकर्ते आणि आंदोलक आक्रमक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे तुषार। नेमकं आता पालिका प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं आहे का? कारण आयुक्त देखील तिथे नाहीयेत, याचं काही स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलंय का? म्हणणं होतं की जी काही अतिक्रमणाची कारवाई झाली, विशेष करून या आंदोलकाची जी मागणी होती की अवस्थीनगर भागामध्ये जे अतिक्रमण काढण्यात आलेलं होतं ते बेकायदेशीर पद्धतीने काढण्यात आलेलं होतं, मात्र पालिकेची भूमिका स्पष्ट आहे की जे अतिक्रमण करण्यात आलेलं होतं ते नियमानुसारच करण्यात आलेलं होतं। ज्या दुकानदारावर, ज्या अतिक्रमण धारकांवर अतिक्रमणची कारवाई करण्यात आली त्यांना रितसर नोटीस देण्यात आली। अगदी बरोबर आहे तुषार। पोलिसांसोबतची ही झटापट आणि काँग्रेस आंदोलनकर्ते हे आक्रमक झाल्याचं नागपूरमध्ये दिसतंय, तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये देखील ही दृश्य आपण पाहतोय। मराठी एकीकरण समितीचं मीरा भाईंदरमध्ये देखील आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून देखील या आंदोलनकर्त्यांना आता थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। महापालिकेकडे हे आंदोलनकर्ते सगळे जाणार होते, मात्र आता मैदानाबाहेरच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। आणि अपडेट जाणून घेऊयात वेदांत नेवी यांच्याकडून। वेदांत, तिथे देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय, या आंदोलकांना अडवलं जात आहे, मात्र आंदोलक थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। सध्याची नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं, मराठी महापौर मीरा भाईंदर मध्ये बसावा यासाठी ही मागणी होती आणि त्यासाठीच आपण बघतोय मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून हे आंदोलन केलं जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की मीरा भाईंदर महापालिकेपर्यंत आम्हाला जाऊ द्यावं, मात्र पोलिसांनी आपण बघितलं संपूर्ण मैदानाबाहेर, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आहे त्याच्या समोर बॅरिकेडिंग केलेली आहे आणि त्यामुळे बॅरिकेडिंग बाजूला करून जाण्याचा या कार्यकर्त्यांचा, या मोर्चेकऱ्यांचा प्रयत्न आहे, मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना थांबवून आहे आणि त्यामुळे घोषणाबाजी केली जाते। पोलिसांसोबत काहीशी धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली आणि इथे आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मीरा भाईंदर
बॅरिकेड लावून या निषेधाला निषेध असं देवेंद्र फडणवीस सांगतो की असे निषेध असं म्हणणं काय आहे की मीरा भाईंदर देवेंद्र फडणवीस सांगतो की असे निषेध तुमचं म्हणणं काय आहे की मीरा भाईंदर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आम्हाला शिष्टमंडळ जायचं आहे पण पोलिसांनी दडपशाही करते. त्याच्यामुळे आपण बघतो आकांक्षा काही जण खाली इथे बसून पोलिसांची चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. थोड्या वेळापूर्वी बॅरिकेटिंग बाजूला करून मीरा भाईंदर महापालिकेकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यामुळे पोलीस समजूत घालतायत, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी खरं तर वेदांत आपण पाहिलं तर मराठी एकीकरण समितीनं कालच या आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्यांनी तसं पत्र देखील दिलेलं होतं. मात्र अजूनही त्याला परवानगी मिळालेली नव्हती का? या आंदोलनकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? कारण तिकडे आता महापौरपदी डिंपल मेहता देखील विराजमान होत आहेत. डिंपल मेहता महापौरपदी विराजमान होत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अमराठी महापौर मीरा भाईंदरमध्ये बसू नये आणि त्यासाठीच 2 दिवसापूर्वी सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता सुद्धा त्यांचं हेच म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ मीरा भाईंदर महापालिकेमध्ये जाईल आणि आमचं जे निवेदन आहे ते त्यांना देईल आणि आमचा या सगळ्या म्हणजे महापौर तिथे विराजमान होतात आणि अमराठी महापौर बसतात आणि त्याच्यामुळे या सगळ्याला त्यांचा विरोध आहे असं ते वारंवार सांगतात आणि त्यामुळे शिष्टमंडळ जाईल यासाठीचा प्रयत्न आता या सगळ्या मोर्चेकरांकडनं केला जातोय. पोलिसांशी ते आता चर्चा करतायत आणि काही मार्ग, कारण आपण बघितलं काहीशी झटापट झाली, गोंधळ इथे पाहायला मिळाला. बॅरिकेटिंग बाजूला करून हे सगळे कार्यकर्ते जाण्याचा प्रयत्न करत होते आणि आता पुन्हा एकदा पोलिसांची चर्चा करतायत जेणेकरून शांततेत हे आंदोलन सुरू राहावं आणि यावर योग्य तो तोडगा काढता किंवा मग निवेदन देण्याचा प्रयत्न हा या सगळ्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.